ओके, गुड आफ्टरनून. बघा, आपण लास्ट लेक्चर मध्ये डिफरन्शियल इक्वेशन्स संपवलाय चॅप्टर. तर आपण आजच्या लेक्चर पासून आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन सुरू करणार होतो, पण 11चा जो पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं बेसिक आहे स्ट्रेट लाईन आपण बघूया आज, आणि मग उद्यापासून पेअर ऑफ स्ट्रेट लाईन स्टार्ट करू. ठीक आहे, कारण बाकीचे जॉईन नाही करत आहे सर. ठीक आहे, करतील जॉईन त्यांना असं वाटलं तर, नाही तर मग आपल्याला काय, आपण लेक्चर घेऊया कंटिन्यू. ज्यांना जॉईन करायचं असेल ते करतील. ठीक आहे, ऐच्छिक आहे, ते कंपल्सरी नाहीये, तुमच्या मनावर आहे म्हणजे करायचं की नाही. ठीक आहे, बहुतेक बरेच जण काय करताय, व्हिडिओ अपलोड केल्यानंतर पाहताय. ठीक आहे, तर बघा आपण सुरू करू. तर स्ट्रेट लाईन मध्ये बघा, आज आपण स्ट्रेट लाईन घेऊया. ओके, तर बघा सुरू करू आपण लेक्चरला. तर स्ट्रेट लाईन मध्ये बघा, आता एक लेक्चर मध्ये एवढ्याला आपलं संपवायचं स्ट्रेट लाईन चॅप्टर. तर पहिला पॉइंट आहे तुमचा लोकस. ठीक आहे ना. आता स्ट्रेट लाईन मध्ये तुम्हाला माहिती काय काय येतं. पहिल्यांदा लोकस म्हणजे काय, जस्ट आपण बेसिक बघणार आहे. काय असतं लोकस? लोकस इज अ सेट ऑफ पॉइंट्स इन अ प्लेन विच सॅटिस्फाय अ स्पेसिफिक जॉमेट्रिकल कंडिशन. काय नाही, लोकस म्हणजे काय, सेट ऑफ पॉइंट्स. लक्षात ठेवायचे की लोकस हा काय आहे, सेट ऑफ पॉइंट्स आहे इन अ प्लेन विच सॅटिस्फाय अ स्पेसिफिक जॉमेट्रिक कंडिशन. ठीक आहे, एखादी स्पेसिफिक जॉमेट्रिक कंडिशन दिलेली असेल आणि तो आपल्याला काय, त्याच्या ती जी कंडिशन सॅटिस्फाय करेल अशा पॉइंट्सला त्याला काय म्हणणार आपण, सेट ऑफ पॉइंट्सला लोकस. जसं बघा, असा एखादा आपण पॉइंट घेतो, बरोबर. हा काय फिक्स्ड पॉइंट, आणि इथून कॉन्स्टंट डिस्टन्स, समजा मी सांगितलं की 1 इथे युनिट डिस्टन्स आहे, तर 1 युनिट डिस्टन्स वरचे पॉइंट्स, या फिक्स्ड पॉइंट पासून 1 युनिट डिस्टन्स वरचे पॉइंट्स कसे येतील, मग ते 1 युनिट सगळीकडे असं 1 युनिट आपण काय करणार, ड्रॉ करणार, बरोबर. तर हे जे पॉइंट्स असतील, हे पॉइंट सर्व ओके 1 युनिट डिस्टन्सचे, कुठून, या पॉइंट पासून. म्हणजे हे काय होणार आहे तुमचं सर्कल. आता हे तुम्हाला सर्कल दिसते, म्हणजे हा, याचा जर लोकस जर विचारला तर लोकस म्हणजे सर्कल एक काय आहे, लोकस आहे. कशाचा? सर्कल काय आहे, सेट ऑफ पॉइंट्स. डेफिनेशन काय असते सर्कलची, सेट ऑफ पॉइंट्स. ओके, हा डेफिनेशन काय असतं, लोकस ऑफ अ पॉइंट किंवा सेट ऑफ पॉइंट्स फ्रॉम अ फिक्स्ड पॉइंट कॉल्ड सेंटर ऍट अ फिक्स्ड डिस्टन्स कॉल्ड रेडियस. ठीक आहे, तर ही एक कंडिशन झाली. तर याला काय म्हणणार आपण, लोकस म्हणजे सेट ऑफ पॉइंट्स, म्हणजे पर्टिक्युलर. आता बाकी वेगवेगळ्या कंडिशन्स असतील, बरोबर. वेगवेगळ्या जॉमेट्रिकल कंडिशन साठी वेगवेगळे सेट ऑफ पॉइंट्स येतील, त्याला काय म्हणणार आपण, लोकस. लोकस म्हणजे काय, फक्त सेट ऑफ पॉइंट. ओके, त्याच्यानंतर बघा इक्वेशन ऑफ अ लोकस. तर इक्वेशन ऑफ अ लोकस बघा, अन अल्जेब्रिक रिलेशन बिटवीन कोऑर्डिनेट ऍक्सिस एक्स अँड वाय of any point on the locus satisfies the given geometrical condition is called equation of locus. ठीक आहे, तर बघा इक्वेशन ऑफ लोकस म्हणजे काय, जे काही सेट ऑफ पॉइंट्स आपण फाइंड करतोय त्यांनी ती जॉमेट्रिकल कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे, त्याला काय म्हणणार, इक्वेशन ऑफ लोकस. ठीक आहे ना. रिलेशन बिटवीन कोऑर्डिनेट एक्स अँड वाय, एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्स, बरोबर. आता पॉइंट बनल्यानंतर एखाद्या पॉइंटला, कोणताही पॉइंट असू द्या, एनी पॉइंट ऑन द लोकस. लोकस काय आहे, सेट ऑफ पॉइंट्स. त्यातला कोणताही एक पॉइंट घ्या. पॉइंट म्हटल्यानंतर कोऑर्डिनेट्स कसे येणार आहे त्याचे, एक्स कॉमा वाय. काही ना काही कोऑर्डिनेट्स असतील, वेगवेगळे पॉइंट्स असतील, बरोबर. जनरल आपण एक्स कॉमा वाय घेतो, म्हणजे एक एक्सचा असतो, एक वायचा असतो, बरोबर. एक पॉइंट कशाचा असतो, एक पॉइंट असेल एक्स ऍक्सिसचा, एक असेल वाय ऍक्सिसचा, बरोबर. म्हणजे एक एक्स कोऑर्डिनेट असेल, एक वाय कोऑर्डिनेट असेल. तर ते जे काही पॉइंट्स असतील त्यांनी काय केलं पाहिजे, सॅटिस्फाईंग द गिव्हन जॉमेट्रिकल कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे, तर ते काय असणार, इक्वेशन ऑफ अ लोकस असणार. ओके, नेक्स्ट प्रोसिजर आहे बघा, प्रोसिजर टू फाइंड इक्वेशन ऑफ द लोकस. तर इक्वेशन ऑफ लोकस फाइंड करण्याची प्रोसिजर आहे. पहिली स्टेप आहे बघा, टेक एनी पॉइंट पी इन ब्रॅकेट एक्स कॉमा वाय ऑन द लोकस. समजा तुम्हाला एखादी जॉमेट्रिकल कंडिशन दिली आणि त्याचं काय फाइंड करायचं आहे, लोकस फाइंड करायचा आहे. ओके, तर काय करणार, पहिल्यांदा एक पॉइंट घेणार एक्स कॉमा वाय, एनी पॉइंट. ओके, त्याच्यानंतर राईट डाऊन द जॉमेट्रिकल कंडिशन ऑफ द लोकस. मग त्याच्यानंतर तुम्हाला जॉमेट्रिकल कंडिशन लिहायची आणि कन्वर्ट द जॉमेट्रिकल कंडिशन इनटू अल्जेब्रिक इक्वेशन इन्व्हॉल्विंग एक्स अँड वाय. त्या जॉमेट्रिकल कंडिशनला काय करायचंय,
कन्व्हर्ट करायचं एक्स आणि वाय मध्ये. थर्ड स्टेप आहे. त्याच्यानंतर लास्ट स्टेप आहे बघा, सिम्प्लिफाय द इक्वेशन टू गेट द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द लोकस. ठीक आहे, तर एखादं एक्झाम्पल घ्या लोकस, त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल की कसं आपण करणार आहे. ओके, त्याच्यानंतर बघा हे डिस्टन्स फॉर्म्युला वगैरे दिलेला आहे. तर हे जस्ट तुम्हाला बेसिक माहितच असतं, डिस्टन्स फॉर्म्युला आपण शिकलेला असतो. ठीक आहे, बघा डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजे काय, पी इन ब्रॅकेट x1 y1, म्हणजे पी एक पॉइंट आहे ज्याचे कोऑर्डिनेट काय आहेत x1 y1. दुसरा एक पॉइंट घेतला q इन ब्रॅकेट x2 y2 आर एनी टू पॉइंट्स, देन डिस्टन्स ऑफ PQ. हे समजतं ना, जास्त मला असं वाटतं जास्त सांगायची गरज नाही. समजा इथे एखादा पॉइंट P आहे, एखादा पॉइंट Q आहे, दोघांमधलं आपल्याला काय फाइंड करायचंय, डिस्टन्स फाइंड करायचे. ओके, या दोघांमधलं. तर बघा या दोघांमधलं डिस्टन्स फाइंड करायचंय. P चे कोऑर्डिनेट्स आहेत x1 y1, Q चे आहेत x2 y2. ओके, म्हणजे काहीतरी कोऑर्डिनेट्स असतील. तर असे जर कोऑर्डिनेट्स माहित असतील तर दोघांमधलं डिस्टन्स d ऑफ PQ म्हणजे PQ बघा काय आहे, अंडर रूट ऑफ दिलेलं x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, तर हे आहे तुमचं डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स, डिस्टन्स फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर इंटरनल डिव्हिजन सेक्शन फॉर्म्युला आहे. बघा हे फॉर्म्युले आपण बघितलेले आहेत, जस्ट एक 11 म्हणजे तुमच्या 10th मध्ये पण आहे ते. ठीक आहे, सेक्शन फॉर्म्युला. तर इंटरनल डिव्हिजनचा बघा एक पॉइंट आहे ए x1 y1. हे आपण फास्ट घेतोय कारण हे आपलं झालेलं आहे, बरोबर. 9th 10th मध्ये तुम्ही बघितलेले. बघा x2 y2 आहे, आर टू पॉइंट्स अँड P डिव्हाइड सेगमेंट AB. ओके, तर इंटरनली इन द रेशिओ m:1. ओके, म्हणजे बघा हा ए आणि बी पॉइंट आहे, त्या दोघांमध्ये काहीतरी डिस्टन्स असेल ते जॉईंट केल्यानंतर, बरोबर. मग बघा काय सांगते, आर टू पॉइंट्स अँड P डिव्हाइड सेगमेंट AB. ओके, आता बघा समजा इथे पॉइंट ए आहे, इथे बी आहे, बरोबर. अशी तुमचा ही समजा स्ट्रेट लाईन आहे. ठीक आहे, कशाही डिस्टन्स मध्ये असेल. ओके, तर हा झाला तुमचा सेगमेंट AB. याला सेगमेंट म्हणतो ना आपण, सेगमेंट AB. याला डिव्हाइड करतोय पॉइंट कोणता, पी पॉइंट याला डिव्हाइड करतोय कशामध्ये, m:n या रेशिओ मध्ये, इंटरनली. ओके, इंटरनली म्हणजे इथून. ठीक आहे ना, इंटरनली डिव्हाइड करतोय इन द रेशिओ m:n. ठीक आहे, तर पॉइंट, तर कसं फाइंड करणार मग तो पॉइंट, म्हणजे पी चे कोऑर्डिनेट्स. ओके, बघा आता पी चे कोऑर्डिनेट्स कसे फाइंड करायचे आपल्याला, तर फॉर्म्युला दिलाय. काय असतं मग त्याचे हे बघा आता इथे, mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n आणि my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n, म्हणजे हे पी चे कोऑर्डिनेट्स आहेत. ओके, बघा देन द कोऑर्डिनेट्स ऑफ पी आर. तर हे आहेत कोऑर्डिनेट्स ऑफ पी. तुम्हाला m माहिती, n माहिती, x1 y1 माहिती, x2 y2 माहिती. ठीक आहे, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, पी चे कोऑर्डिनेट्स भेटतील. ठीक आहे ना, पी चे कोऑर्डिनेट्स आले लक्षात. कसे फाइंड करायचे जर म्हणजे इंटरनली डिव्हाइड करत असेल. ओके, नेक्स्ट आहे, जस्ट आपण हे बेसिक घेतोय, झालेलं आहे तुमचं ऑलरेडी. बघा हे झालं मिड पॉईंट. बघा त्याच्यानंतर किंवा इंटरनल नंतर एक्सटर्नल पण आहे. बघा एक्सटर्नलला फक्त इथे मायनस करायचं. ओके, ए आहे x1 y1, बी आहे x2 y2 पॉइंट आहे, पी पॉइंट आहे, डिवाइड करतो सेगमेंट AB ला, फक्त काय एक्सटर्नली इन द रेशिओ m:1, देन द कोऑर्डिनेट्स ऑफ पी आर mx2 मायनस nx1 अपॉन m-1 m-n आणि कॉमा my2 मायनस ny1 अपॉन m-n. बघा इंटरनल मध्ये फक्त प्लस आहे, इथे मायनस आहे. ओके, त्याच्यानंतर मिड पॉइंट फॉर्म्युला आहे, x1 y1 x2 y2 दोन पॉइंट्स आहेत. तर त्या दोघांमधला मिड पॉइंट आपल्याला फाइंड करायचा, बरोबर. मिड पॉइंट म्हणजे डिवाइड करायचं 2 ने, x1 प्लस x2 अपॉन 2, y1 प्लस y2 अपॉन 2. मिड पॉइंट कळतं ना, मिडलला. ओके, समजा आता हे पूर्ण आहे तर याचं मिडल आपण फाइंड करणार. ठीक आहे, समजा हा AB आहे सेगमेंट, तर याच्या बरोबर मिडलला. ठीक आहे, सेंटर. तर हा पॉइंट म्हणजे P समजा कोणताही असेल, तर मिड पॉइंटचे कोऑर्डिनेट्स विचारले तर कसं फाइंड करणार, यांचे कोऑर्डिनेट्स माहित असतील, ए आणि बी चे, x1 y1 x2 y2. ओके, तर हे झाला x1 y1 x2 y2 असेल तर x1 प्लस x2 अपॉन 2, y1 प्लस y2 अपॉन 2, हे काय झाले, P चे कोऑर्डिनेट्स. नेक्स्ट बघा आता सेंट्रॉइड फॉर्म्युला आहे. बघा ए इन ब्रॅकेट x1 y1, बी इन ब्रॅकेट x2 y2 and c in bracket x3 y3 are the vertices of triangle ABC. Then the coordinates of its centroid are x1 plus x2 plus x3 upon 3, y1 plus y2 plus y3 upon 3. ओके, तर हा फॉर्म्युला आहे बघा, जस्ट सेंट्रॉइड म्हणजे डिवाइड बाय 3 करा, जस्ट लक्षात ठेवायची. ओके, ऑलरेडी आपण बघितलेलं आहे.
तर त्यामुळे जास्त आपल्याला काय बघायची गरज नाही. ओके, त्याच्यानंतर बघा शिफ्ट ऑफ ओरिजिन. हे सर्व तुम्ही बघितलेले म्हणून आपण थोडंसं फास्टली घेते. तुम्ही ते फॉर्म्युले रीड पण करू शकता. ओके, तर बघा शिफ्ट, कारण एवढा वेळ नाही आपल्याकडे जस्ट ते कसे ऑप्टेन केले वगैरे घ्यायला. ओके, तर बघा शिफ्ट ऑफ ओरिजिन. आता ओरिजिन शिफ्ट करायचे म्हणजे काय करायचं? ओरिजिन माहिती तुम्हाला काय असतं? ओरिजिन म्हणजे 0 0 असतो, बरोबर. हा असतो 0 0. तर ओरिजिन आपण शिफ्ट कशाला करतोय? एच कॉमा केला. मग कसा करणार? हा एक्स आहे, इकडे वाय आहे, बरोबर. तर हा इथला ओरिजिन इथे शिफ्ट करायचा असतो. ओके, मग कसा शिफ्ट करणार? बघा, इफ द ओरिजिन ओ इन ब्रॅकेट 0 0. ओरिजिन म्हणजे काय असतो? 0 0, बरोबर, हे माहिती. मग इज शिफ्टेड टू ओ डॅश एच कॉमा के. मग 0 0चा एच कॉमा केला आपल्याला ओरिजिन शिफ्ट करायचा आहे. देन द कोऑर्डिनेट्स ऑफ एनी पॉइंट पी इन ब्रॅकेट एक्स कॉमा वाय बिकम्स एक्स इज इक्वल्स टू एक्स प्लस एच कॉमा वाय इज इक्वल्स टू वाय प्लस के. बघा, दीज इक्वेशन्स आर कॉल्ड ऍज फॉर्म्युला फॉर शिफ्ट ऑफ ओरिजिन. तर बघा, हा 0 0 आहे, हा काय आहे? एच कॉमा के. म्हणजे हा 0 0चा मी शिफ्ट केला ओरिजिन एच कॉमा केला इथे. ओके, बघा, हा 0 0 आहे इथे, इथला ओरिजिन आपण इथे शिफ्ट करतोय. ओके, एच कॉमा केला म्हणजे काही पॉइंट असेल एच कॉमा के, तिथे आपण ओरिजिन शिफ्ट केला. आता इथे पी इन ब्रॅकेट एक्स कॉमा वाय हा जो पॉइंट आहे इथे बघा, हा जो एक्स कॉमा वाय पॉइंट दिसतो इथे, पीक पॉइंट, तर याचे कोऑर्डिनेट जे आहेत एक्स कॉमा वाय हे कशानुसार आहेत? या ओरिजिन ओ नुसार, बरोबर. आता ओरिजिन आपण एच कॉमा केला शिफ्ट केला. ओके, ओरिजिन एच कॉमा केला शिफ्ट केला, तर पी चे कोऑर्डिनेट बघा काय होत आहे? एक्स इज इक्वल्स टू एक्स प्लस एच आणि वाय इज इक्वल्स टू काय भेटणार आहे? वाय प्लस के. ओके, एक्स कॉमा वाय आहे, आता एक्स प्लस एच आणि वाय प्लस के. तर हा जो डिस्टन्स आहे हा काय आहे तुमचा? कॅपिटल एक्स. हा आहे तुमचा कॅपिटल वाय. म्हणजे बघा, सरळ सरळ इथून इतका काय आहे? हा एच आहे, याचा अर्थ इतकं डिस्टन्स काय आहे? एच. इतकं डिस्टन्स एक्स आणि हे पूर्ण एक्स आहे, म्हणजे एक्स इज इक्वल्स टू काय असणार आहे तुमचं? कॅपिटल एक्स प्लस एच आणि स्मॉल वाय इज इक्वल्स टू काय असणार आहे? ओके, कॅपिटल वाय प्लस एच. ओके, कॅपिटल वाय प्लस एच दिसते बघा तुम्हाला इथे, कॅपिटल वाय प्लस के. हा बघा, हा कॅपिटल वाय म्हणजे इथून इतकं डिस्टन्स कॅपिटल वाय आहे आणि इथून इतकं डिस्टन्स काय आहे? स्मॉल के आहे, बरोबर. म्हणजे पूर्ण डिस्टन्स काय झालं? कॅपिटल वाय प्लस स्मॉल के. पण पूर्ण डिस्टन्स इथं मला दिले वाय, म्हणजे स्मॉल वाय इज इक्वल्स टू कॅपिटल वाय प्लस के. ओके, तर बघा, ओरिजिन जर शिफ्ट केला, बघा आता कसं पॉइंट याच्यावरती क्वेश्चन कसे विचारणार? की समजा ओरिजिन शिफ्ट केला एखाद्या पॉइंटला, तर येणारे ऑप्टेन करणारे हा जो कोऑर्डिनेट समजा पी इन ब्रॅकेट एक्स कॉमा वाय आहे, समजा याच्या जागी दिलं की 3,2 पॉइंट आहे. जर ओरिजिन एच कॉमा केला शिफ्ट झाला, ओरिजिन कशाला शिफ्ट झाला? एच कॉमा केला, तर एक्स वायच्या व्हॅल्यू फाइंड करा. मग एक्स इज इक्वल्स टू काय असतं? कॅपिटल एक्स प्लस एच, ते व्हॅल्यू दिलेले असतील, हे ह्या व्हॅल्यूज दिलेल्या असतील, ठीक आहे. किंवा जे काय असेल कॅपिटल एक्स प्लस एच आणि वाय इज इक्वल्स टू काय? कॅपिटल वाय प्लस के. काय के प्लस वाय लिहा का वाय प्लस के? तर कॅपिटल वाय प्लस के, बरोबर. आता तुमच्याकडे हा एच के असेल, हा पॉइंट दिलेला असेल, तर तुम्हाला हे फाइंड करता येईल. ओके, अशी विचारले जातील क्वेश्चन्स. नेक्स्ट बघा आता, नेक्स्ट बघा. ओके, त्याच्यानंतर बघा स्लोप. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे आपल्याकडे स्लोप किंवा ग्रेडियंट ऑफ अ लाईन. ओके, तर एखादी ज्या वेळेस आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ करतो त्याची स्लोप म्हणजे काय? ओके, तर तुम्हाला माहिती स्लोप काय असतो? ट्रिग्नोमेट्रिकल टँजंट ऑफ द अँगल दॅट अ लाईन मेक्स विथ पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. ओके, समजा अशी एखादी लाईन आहे. ओके, हा काय तुमचा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस आहे, ठीक आहे. ही स्ट्रेट लाईन आहे समजा काहीतरी, ठीक आहे. तर हा जो काही अँगल असतो, समजा हा थिटा आहे, तर स्लोप ऑफ अ लाईन बघा, स्लोप काय असतो? टॅन थिटा. ओके, ट्रिग्नोमेट्रिक अँगल बघा, थिटा जर दिलेला असेल तर टॅन थिटा काय असतो तुमचा? स्लोप ऑफ अ लाईन. ओके, आणि हा थिटा म्हणजे काय? अँगल मेड विथ पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. लक्षात ठेवायचे, थिटा काय असणार आहे? अँगल विथ पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस, ठीक आहे. बाकी ते जाऊ द्या, सोडून द्या. डायरेक्टली स्लोप म्हणजे काय? मला जर थिटा दिलेला आहे तर टॅन थिटा हा काय असणार आहे? माझा स्लोप असणार आहे. थिटा म्हणजे काय? अँगल विथ पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. ओके, इकडचा नाही, असा नाही. ओके, याला म्हणतो आपण स्लोप. त्याच्यानंतर बघा स्लोप ऑफ, इथे बघा स्लोप ऑफ एक्स ऍक्सिस. तर आता बघा आपण काहींचे स्लोप बघूया. स्लोप ऑफ एक्स ऍक्सिस इज एम इज इक्वल्स टू टॅन 0 इज इक्वल्स टू 0. ओके, आता हा बघा, हा एक्स ऍक्सिस आहे आणि एक्स ऍक्सिसचा स्लोप फाइंड करायचा आहे. अँगल किती करणार आहे? 0.
बरोबर आहे ना. म्हणजे एक्स ऍक्सिसचा स्लोप काय होणार आहे, tan 0 म्हणजे 0. बघा स्लोप ऑफ वाय ऍक्सिस tan 90. वाय ऍक्सिस हा अँगल किती असतो, 90 डिग्रीचा, म्हणजे tan 90 डिग्री इज इक्वल टू इन्फिनिटी. tan 90 किती असतो, इन्फिनिटी असतो. साइन थिटा अपॉन कॉस थिटा, कॉस 90 0 असतो, साइन 91 1 अपॉन 0 इज इन्फिनिटी. ओके, फर्स्ट झाला. सेकंड, नेक्स्ट बघा आता इथे, जस्ट मोमेंट. ओके, सेकंड थर्ड बघा, इफ m1 and m2 बी दी स्लोप्स ऑफ टू पॅरलल लाईन्स देन m1 इज इक्वल टू m2. जर पॅरलल लाईन्स असतील तर m1 इज इक्वल टू m2, म्हणजे दोघांचे स्लोप सारखे असतात. ओके, पॅरलल लाईन्सचे. जर लाईन्स परपेंडिक्युलर असतील, एकमेकाला लाईन्स कशा असतील, परपेंडिक्युलर असतील, तर त्यांच्या म्हणजे m1 इंटू m2 इज इक्वल टू -1. त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन त्या स्लोपचं, म्हणजे m1 आहे एकाचा स्लोप, एकाचा m2 आहे, दोन लाईन्स आहेत ते एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत, तर m1 इंटू m2 इज इक्वल टू -1. ओके, त्यानंतर बघा स्लोप ऑफ द लाईन पासिंग थ्रू द पॉइंट्स. ओके, इथे नेक्स्ट बघा लास्ट पॉइंट आहे इथे, स्लोप इथे बघा फिफ्थ पॉइंट. ओके, फिफ्थ पॉइंट बघा, स्लोप ऑफ अ लाईन, स्लोप ऑफ द लाईन पासिंग थ्रू दी पॉइंट्स x1 y1 आणि x2 y2. स्लोप काय असतो, जर एखादी लाईन असं सांगितलं आपल्याला की x1 y1 आणि x2 y2 या दोन पॉइंट्स मधून जाते, पास होते, तर त्या लाईनचा स्लोप काय असणार आहे, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1, प्रोव्हाइडेड x1 इज नॉट इक्वल टू x2. ओके, बघा y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 हा स्लोप आहे. त्याच्यानंतर बघा इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन इन स्टँडर्ड फॉर्म्स. ओके, तर इक्वेशन्स आहेत काही स्ट्रेट लाईनचे. आता मेन तुमचा टॉपिक चालू होते स्ट्रेट लाईन, जस्ट बेसिक होतं हे आतापर्यंत. तर इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन इन स्टँडर्ड फॉर्म, तर लाईनचे काही स्टँडर्ड फॉर्म्स आहेत. ओके, तर बघा पहिल्यांदा काय, इक्वेशन ऑफ सम स्टँडर्ड फॉर्म्स किंवा स्टँडर्ड लाईन्स, इक्वेशन ऑफ सम स्टँडर्ड लाईन्स दिलेले आहेत. जस्ट काही स्टँडर्ड लाईन्स आहे, जसं की बघा कसं, इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस. आता समजून घ्या, जस्ट एक मिनिट ड्रॉ करूया, आपण शेप्स ऍड करू. जस्ट लाईन ऍड करूया म्हणजे तुम्हाला. ओके, म्हणजे आता बघा तुम्हाला व्यवस्थित दिसेल. तर हा तुमचा आहे एक्स ऍक्सिस, हा आहे वाय ऍक्सिस, बरोबर. तर बघा एखादी स्ट्रेट लाईन आहे, आता काय विचारलं, इक्वेशन पहिल्यांदा बघा, इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस हा काय असतो तुमचा इथे 0 0 ओरिजिन, बरोबर. याचा अर्थ याचे कोऑर्डिनेट्स कसे असतात, एक्स ही 0 असतो, वाय 0 असतो या पॉइंटला इथे. ओके, मग बघा इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस इज वाय इज इक्वल टू 0. ठीक आहे ना, वाय इज इक्वल टू 0 कशाचं इक्वेशन, एक्स ऍक्सिसचं. वाय ऍक्सिसचं इक्वेशन काय असणार आहे, एक्स इज इक्वल टू 0. ठीक आहे ना, वाय ऍक्सिसचं इक्वेशन काय, एक्स इज इक्वल टू 0. बघा इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस वाय इज इक्वल टू 0, इक्वेशन ऑफ वाय ऍक्सिस एक्स इज इक्वल टू 0. त्यानंतर इक्वेशन ऑफ अ लाईन पॅरलल टू वाय ऍक्सिस, म्हणजे असा झालं एक्स ऍक्सिस झालं वाय ऍक्सिस. आता एखादी लाईन जर अशी पॅरलल आहे वाय ऍक्सिसला, तर या पॉइंट समजा हा इथे ए आहे एक्स ऍक्सिस वरती, तर या लाईनचं इक्वेशन असणार आहे वाय इज इक्वल टू ए, वाय इज इक्वल टू कॉन्स्टंट, सॉरी एक्स इज इक्वल टू कॉन्स्टंट. ठीक आहे, तर या लाईनचं इक्वेशन काय असणार आहे, एक्स इज इक्वल टू ए, एक्स इज इक्वल टू कॉन्स्टंट. हा जो काही असणार आहे ना, इथे जो पॉइंट असेल तोच, म्हणजे एक्स इज इक्वल टू ए हा काय झाला, कॉन्स्टंट. म्हणजे लाईनचं इक्वेशन ज्या पॉइंट मधून जाते, ज्या एक्स कोऑर्डिनेट मधून ही लाईन पास होते, तर लाईनचं इक्वेशन काय असणार, एक्स इज इक्वल टू ए, कॉन्स्टंट. ओके, तर बघा एखादी लाईन जर वाय ऍक्सिसला पॅरलल असेल तर एक्स इज इक्वल टू कॉन्स्टंट, कॉन्स्टंट म्हणजे ए, हा इथे जो असणार आहे तो इकडे असेल तर इथे जो असेल तो, बरोबर आहे. मग बघा आता दुसरी लाईन जर पॅरलल असेल एक्स ऍक्सिसला, तर इथे काहीतरी पॉइंट असेल बी असेल, बरोबर. वाय ऍक्सिस वरचा इथे समजा बी आहे, तर हा काय असणार आहे, वाय इज इक्वल टू बी. हे इक्वेशन ऑफ लाईन काय असणार आहे, वाय इज इक्वल टू बी. इक्वेशन ऑफ अ लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस इज वाय इज इक्वल टू बी और मायनस बी. ठीक आहे, तर वाय इज इक्वल टू बी लक्षात ठेवा, मायनस बी ची काही गरज नाही, इकडल्या साईडला असेल तर मायनस. तर काय इथे जो असेल तो घेणार ना तुम्ही, बी पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो. ओके, तसंच सेम आहे एक्स इज इक्वल टू ए. तर लक्षात ठेवायचंय की जर लाईन पॅरलल असेल वाय ऍक्सिसला तर एक्स इज इक्वल टू कॉन्स्टंट, पॅरलल असेल एक्स ऍक्सिसला तर वाय इज इक्वल टू कॉन्स्टंट, इक्वेशन ऑफ अ लाईन. ओके, आता बघा टॉपिक्स आहे आता मेन, इक्वेशन्स ऑफ लाईन इन स्टँडर्ड फॉर्म. तर बघा स्लोप पॉइंट फॉर्म, पहिला जो पॉइंट आहे स्लोप पॉइंट फॉर्म, इक्वेशन ऑफ अ लाईन
इन स्लोप पॉइंट फॉर्म म्हणजे काय, तर नावामध्येच दिलेले बघा की इक्वेशन ऑफ अ लाईन इन स्लोप पॉइंट फॉर्म म्हणजे काय, तुम्हाला लाईनचा काय दिलेला असेल, स्लोप दिलेला असेल, स्लोप समजा आहे एम, पॉइंट दिलेला आहे लाईनवरचा एक x1, y1. ओके, म्हणजे मला स्लोप माहिती आहे लाईनचा आणि लाईनवरचा एक पॉइंट माहिती आहे, तर इक्वेशन ऑफ अ लाईन मला फाइंड करता येईल. ओके, बघा त्याच्या अगोदर बघा, आता हे सांगण्या अगोदर मी तुम्हाला एक सांगतो की समजा हा एक्स ऍक्सिस आहे, हा आपला वाय ऍक्सिस आहे, बरोबर. तुम्हाला माहित असेल इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन काय असतं, y इज इक्वल्स टू mx. इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन y इज इक्वल्स टू mx. m काय असतो, स्लोप ऑफ अ लाईन. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. इक्वेशन ऑफ अ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन असतो y इज इक्वल्स टू mx. ओके, आता बघा स्लोप पॉइंट फॉर्म, स्लोप तर m आहे, एक्स्ट्रा काय आहे, पॉइंट आहे x1 y1. तर काय करायचं, y च्या जागी y मायनस y1, m ऍज इट इज x च्या जागी x मायनस x1. हे लक्षात ठेवा फक्त, y इज इक्वल्स टू mx. याच्यावरून तुम्हाला मोस्टली सर्व फॉर्म्स लक्षात ठेवता येतील. ओके, तर स्लोप पॉइंट फॉर्म काय आहे, y मायनस y1 इज इक्वल्स टू m इंटू ब्रॅकेट x मायनस x1. तर लक्षात काय ठेवलं आपण की y इज इक्वल्स टू mx, इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. ओके, ती अशीही असू शकते, अशी कशीही असेल, फक्त काय झाली पाहिजे, या ओरिजिन मधून पास झाली पाहिजे, बरोबर आहे. या ओरिजिन मधून पास होणाऱ्या लाईनचं इक्वेशन काय आहे, y इज इक्वल्स टू mx. m हा आहे त्याचा स्लोप. ठीक आहे ना, हा काय आहे त्याचा स्लोप आहे, बरोबर. मग काय केलं, मला पॉइंट दिला, आता स्लोप तर दिलेला आहे आणि पॉइंट दिला x1 y1. तर y च्या जागी काय करायचं, y इज इक्वल्स टू y मायनस y1 ठेवायचा. ठीक आहे ना, तर इथे काय करणार आपण, y मायनस y1 सबस्टिट्यूट करणार कशामध्ये, आणि x इज इक्वल्स टू काय ठेवणार, x मायनस x1 कुठे, यामध्ये y इज इक्वल्स टू mx मध्ये. तर y मायनस y1 इज इक्वल्स टू m इंटू ब्रॅकेट x मायनस x1. ओके, हा झाला स्लोप पॉइंट फॉर्म. त्याच्यानंतर बघा टू पॉइंट फॉर्म. ओके, तर बघा आता टू पॉइंट फॉर्म दिलाय मला. टू पॉइंट फॉर्म म्हणजे काय, एक x1 दिलाय, x1 y1 पॉइंट दिलाय, दुसरा पॉइंट दिलाय x2 y2. मला सांगा, दोन पॉइंट दिलेले असतील तर स्लोप काय असतो रे इक्वेशनचा, इक्वेशनचा स्लोप म्हणजे सॉरी लाईनचा स्लोप काय असतो, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. हा स्लोप घ्या आणि इथे ठेवा या m च्या जागी, काय होईल, y मायनस y1. बाकी तर बरोबर आहे ना, फक्त स्लोप फाइंड केला, पॉइंट तर ऑलरेडी दिलेले आहेत दोन, बरोबर. इज इक्वल्स टू m इंटू ब्रॅकेट x मायनस x1. m च्या जागी काय ठेवणार, तो हा स्लोप ठेवा, काय आहे स्लोप ठेवायचा. आता इथे स्लोप काय दिलेला आहे, y2 मायनस y1, तो आपण फाइंड केला, बरोबर. आणि हा x2 मायनस x1 हा होईल x मायनस x1 ऍज इट इज. ओके, दिस इज द इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू टू पॉइंट्स. ओके, इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू टू पॉइंट्स. लक्षात येत आहे, अगदी सोपं आहे बघा. जस्ट काय केलं, हा तर आपल्याकडे होता, मग आपल्याला एम नव्हता, कारण काय दिलं होतं, टू पॉईंट दिले ते, पण टू पॉईंट असल्यानंतर आपल्याकडे स्लोपचा फॉर्म्युला आहे y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. ठीक आहे ना, मग त्याच्यावरून आपण स्लोप फाइंड केला आणि एमच्या जागी सबस्टिट्यूट केला. ओके, आता बघा नेक्स्ट, हा झाला टू पॉइंट फॉर्म झालेला आहे, स्लोप पॉइंट फॉर्म झाला. नेक्स्ट आहे तुमचा स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. ओके, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. आता इंटरसेप्ट माहित असतील तुम्हाला, y इंटरसेप्ट असतो किंवा x इंटरसेप्ट असतो. ओके, तर आता हा जो स्लोप इंटरसेप्ट फॉर्म आहे, इथे काय असणार आहे तुमचा y इंटरसेप्ट. बघा, द इक्वेशन ऑफ अ लाईन विथ स्लोप m. ओके, स्लोप इंटरसेप्ट म्हणजे काय, स्लोप दिलेला आणि इंटरसेप्ट दिलाय, अँड मेकिंग अन इंटरसेप्ट ऑन y ऍक्सिस इज y इज इक्वल्स टू mx प्लस c. ओके, तर बघा हे कसं येणार आहे, याला थोडंसं आपण पहिले रिमूव्ह करून घेऊ, जागा होईल आपल्याला थोडीशी. तर बघा y इज इक्वल्स टू mx हे लक्षात ठेवायचं, बरोबर. आता स्लोप दिलेला आहे मला, m दिलेला, बरोबर. स्लोप इंटरसेप्ट म्हणजे मला गिव्हन काय आहे, स्लोप दिलेला आहे, बरोबर. तर गिव्हन कंडिशन काय आहे माझ्याकडे, मला स्लोप दिलेला आहे. ओके, ठीक आहे, एक्स ऍक्सिस समजून घ्या, आता वाय ऍक्सिस आहे. ओके, स्ट्रेट लाईन ड्रॉ होत नाहीये, जस्ट मोमेंट, आपण डायरेक्टली शेप साइड करूया. ओके, तर बघा हा वाय ऍक्सिस आहे, समजा हा एक्स ऍक्सिस. ओके, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस घेतलेले. तर काय दिले, स्लोप इंटरसेप्ट म्हणजे नावामध्येच काय, स्लोप गिव्हन आहे आणि इंटरसेप्ट. तर इंटरसेप्ट म्हणजे काय, समजा अशी स्ट्रेट लाईन आहे, इथे वाय ऍक्सिसला जिथे कट करते, हा काय समजा बी आहे किंवा सी दिला, इथे आपण तर सी घेऊया.
तर हा काय असणार आहे समजा सी पॉइंटला, तर हा याचा स्लोप वाय इंटरसेप्ट काय झाला, वाय इंटरसेप्ट काय येणार आहे सी, ठीक आहे ना, इंटरसेप्ट. तर वाय इंटरसेप्ट म्हणजे काय, वाय ऍक्सिसला जिथे इंटरसेप्ट करते तो पॉइंट, तर काय आहे सी. ओके, मग स्लोप एम आहे आणि इंटरसेप्ट सी दिलेला आहे. लाईनचं इक्वेशन आहे y इज इक्वल्स टू एम एक्स प्लस सी. ठीक आहे. ओके, समजा एखाद्या लाईनचं इक्वेशन दिलेले तुम्हाला आणि तुम्हाला विचारलं की वाय इंटरसेप्ट फाइंड करा, तर तुम्ही काय करणार, समजा एखाद्या लाईनचं इक्वेशन काही असेल एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 3, तुम्हाला विचारलं की वाय इंटरसेप्ट सांगा, तर काय करणार, एक्स इज इक्वल्स टू 0 सबस्टिट्यूट करायचं याच्यामध्ये. ओके, आणि जर एक्स इंटरसेप्ट विचारला तर वाय इज इक्वल्स टू 0 सबस्टिट्यूट करणार. ओके, लक्षात ठेवा आता हे. त्याच्यानंतर बघा, हा झाला वाय इज इक्वल्स टू एम एक्स प्लस सी स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. त्याच्यानंतर आहे डबल इंटरसेप्ट फॉर्म. ओके, डबल इंटरसेप्ट फॉर्म, समजा इथे ए दिलाय आणि इथे बी दिलेला आहे. ओके, म्हणजे एखादी स्ट्रेट लाईन एक्स ऍक्सिसला ए ह्या पॉइंट मध्ये कट करते आणि वाय ऍक्सिसला बी या पॉइंट, इंटरसेप्ट म्हणजे काय, इंटरसेक्ट करून जाते लाईन. लाईन इंटरसेक्ट एक्स ऍक्सिस ऍट दॅट पॉइंट. दॅट पॉइंट इज कॉल्ड ऍज एक्स इंटरसेक्ट और वाय इंटरसेक्ट, वेअर द लाईन intersect the y-axis at that point. Okay, that point is called y-intercept. Okay, तर तो y-intercept करता, इंटरसेक्ट अशा दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट करतात, बरोबर. तर ही जी लाईन आहे या एक्स ऍक्सिसला या ए या पॉइंटला इंटरसेक्ट करते. ओके, ठीक आहे. तर ही जी लाईन आहे या एक्स ऍक्सिसला या पॉइंटला इंटरसेक्ट करते. ठीक आहे, तर बघा डबल इंटरसेप्ट फॉर्म आहे एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इज इक्वल्स टू 1. ओके, तर दोन तुम्हाला इंटरसेप्ट दिलेले असतील, डबल इंटरसेप्ट, तर इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन असतं एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इज इक्वल्स टू 1. ओके, असे काही फॉर्म्स आहेत तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म्स, ते लक्षात ठेवायचे. नेक्स्ट बघा आता नॉर्मल फॉर्म. ओके, तर थोडस आपण ओके तुम्हाला व्यवस्थित दिसेल. तर बघा नॉर्मल फॉर्म, तर नॉर्मल फॉर्म म्हणजे काय, द इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन. बघा, इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन अपॉन विच द लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर फ्रॉम द ओरिजिन इज पी अँड दिस परपेंडिक्युलर मेक्स अन अँगल अल्फा विथ एक्स ऍक्सिस इज एक्स कॉस अल्फा प्लस वाय साइन अल्फा इज इक्वल्स टू पी. मग कसं असेल ही लाईन, समजा हा आहे तुमच्याकडे एक्स ऍक्सिस, हा आहे वाय ऍक्सिस. ठीक आहे, एखादी स्ट्रेट लाईन आहे, अशी स्ट्रेट लाईन, बरोबर, अशी एखादी स्ट्रेट लाईन आहे. काय सांगितले, द इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन अपॉन विच, इथे बघा अपॉन विच द लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर फ्रॉम ओरिजिन, कुठून, ओरिजिन पासून याच्यावरती एक आपण काय टाकला, परपेंडिक्युलर. ओके, त्याची लेंथ काय म्हणतोय आपण इथे पी आहे. ओके, आणि हा जो लेंथ परपेंडिक्युलर आहे मेक्स अन अँगल अल्फा विथ एक्स ऍक्सिस, हा जो परपेंडिक्युलर आहे हा अँगल करतोय अल्फा विथ एक्स ऍक्सिस. तर इक्वेशन ऑफ अ लाईन, कोणती लाईन, ही लाईन, ही जी स्ट्रेट लाईन आहे, ठीक आहे ना, ही स्ट्रेट लाईन काहीतरी फंक्शन घेऊया. ठीक आहे, काय जे असेल ती स्ट्रेट लाईन, ही जी स्ट्रेट लाईन आहे त्याला नाव देऊया एल लाईन. ही जी स्ट्रेट लाईन आहे या लाईनचं इक्वेशन असतं एक्स कॉस अल्फा प्लस वाय साइन अल्फा इज इक्वल्स टू पी. ओके, तर बघा याच्यामध्ये पी म्हणजे काय, हे डिस्टन्स परपेंडिक्युलरचं, आणि अल्फा म्हणजे काय, अँगल मेड बाय परपेंडिक्युलर विथ एक्स ऍक्सिस. ओके, याला म्हणतो नॉर्मल फॉर्म. त्याच्यानंतर आहे पॅरामेट्रिक फॉर्म आहे. बघा पॅरामेट्रिक मध्ये काय दिलंय, इक्वेशन ऑफ दी स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू x1 y1 अँड मेकिंग एन अँगल थिटा विथ दी पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. ओके, एका पॉइंट मधून x1 y1 मधून जातोय आणि अँगल थिटा आहे. ठीक आहे, तर एक्स मायनस x1 अपॉन कॉस थिटा इज इक्वल्स टू y मायनस y1 अपॉन साइन थिटा इज इक्वल्स टू r. हे तुम्हाला माहिती. ओके, पॅरामेट्रिक इक्वेशन कसं असतं, याच्या असं लिहिण्यापेक्षा आपण कसं लिहितो, एक्स इज इक्वल्स टू काय असतं, आर कॉस थिटा, असे इक्वेशन बघितले असतील तुम्हाला. वाय इज इक्वल्स टू काय असतं, आर साइन थिटा, असे हे काय असतात तुमचे पॅरामेट्रिक इक्वेशन. आता इथे काय आपल्याकडे एक्सच्या जागी बघा काय दिला, एका पॉइंट मधून जातो x1 y1, म्हणजे एक्सच्या जागी काय, एक्स मायनस x1 इज इक्वल्स टू आर कॉस थिटा आणि y मायनस y1 इज इक्वल्स टू आर साइन थिटा. ओके, हे तेच आहे बघा, एक्स अपॉन x1 इज इक्वल्स टू कॉस थिटा, हा कॉस थिटा इथे गेला तर काय होईल, आर कॉस थिटा, आणि y मायनस y1 इज इक्वल्स टू काय दिले बघा डिवायडेशन मध्ये इज इक्वल्स टू आर, म्हणजे y मायनस y1 इज इक्वल्स टू आर साइन थिटा. ओके, वेअर आर इज द डिस्टन्स ऑफ द पॉइंट. ओके, बघा ते आर म्हणजे काय आहे तिथे
डिस्टन्स ऑफ द पॉइंट x, y ऑन द लाईन फ्रॉम द पॉइंट x1, y1. ओके, आता हे पॅरामेट्रिक तुमच्या लक्षात आला असेल, शिकलेले तुम्ही पॅरामेट्रिक कन्व्हर्जन, म्हणजे पॅरामेट्रिक पॉइंट्स असतील आणि याचे पॉइंट्स, म्हणजे जो पॅरामेट्रिक इक्वेशनचा फॉर्म, म्हणजे हा बघ पॅरामेट्रिक मध्ये माहिती नाही, एखाद्या पॉइंट आपण जसं कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये आपण काय करतो, x, y जसे पॉइंट घेतो, तसं तिथे कसं असतं पॅरामेट्रिक मध्ये, एखाद्या पॉइंटचे कोऑर्डिनेट कसे दाखवतो, r, थिटाने दाखवतो, बरोबर. हाच पॉइंट जर समजा इथे असा असेल, ओके, समजा आता इथे बघा एखादा पॉइंट घेतला आपण असा, त्याला आपण r, थिटाने डिनोट करतोय, कशामध्ये, पॅरामेट्रिक मध्ये. ओके, तर थिटा असतो हा आणि हा असतो r, इथून इतकं डिस्टन्स असतं r आणि हा थिटा असतो. तर आपल्याला कन्व्हर्ट कशाचे, म्हणजे आपल्याला काय करायचंय, असं असेल तर x आणि y आपण कसे फाइंड करतो, याच्यावरून x इक्वल्स टू काय असतं, r cos थिटा असतो आणि y इक्वल्स टू काय असतं, r sin थिटा. ओके, त्याच्यामध्येच आपल्याला इथे स्ट्रेट लाईनचा पॅरामेट्रिक फॉर्म बघायचा होता. तर पॅरामेट्रिक फॉर्म काय आहे, x मायनस x1 अपॉन कॉस थिटा इज इक्वल्स टू y मायनस y1 अपॉन साइन थिटा इज इक्वल्स टू r. ओके, दोघांना विच इज इक्वल्स टू आपण काय करणार आहे, r करणार आहे. नेक्स्ट आहे बघा प्रॉपर्टी ऑफ अ स्ट्रेट लाईन. ओके, नेक्स्ट बघा प्रॉपर्टी ऑफ अ स्ट्रेट लाईन आहे. तर प्रॉपर्टी काय राहणार आहे, स्ट्रेट लाईनच्या काही प्रॉपर्टी, आता स्टँडर्ड फॉर्म्स आपण बघितले. ओके, एवढेच स्टँडर्ड फॉर्म्स आहेत जे आपल्याला वापरायचे, जस्ट प्रॉपर्टीज आहेत बघा स्ट्रेट लाईनच्या. एक जनरल फॉर्म राहिला, ठीक आहे, ते आपण घेऊया. एक जनरल फॉर्म काय असतो स्ट्रेट लाईनचा, एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, हा काय असतो जनरल फॉर्म. याचा स्लोप काय असतो, असा जर स्ट्रेट लाईनचा फॉर्म आहे जनरल फॉर्म, हा असतो मायनस बी बाय ए, स्लोप ऑफ अ स्ट्रेट लाईन. ओके, तर दिलंच असेल पुढे, ते आपण बघूया. तर बघा प्रॉपर्टीज आहेत. तर x1 प्लस बी y1 प्लस सी इज इक्वल्स टू 0 वेअर p इन ब्रॅकेट x1 y1 लाईज ऑन द लाईन. ठीक आहे, तर बघा देर आर 3 पॉसिबिलिटीज फॉर द साइन ऑफ द एक्सप्रेशन. ठीक आहे, तर हे काही एवढं इम्पॉर्टंट नाहीये, जस्ट साइनच आहे की इक्वल टू 0 असेल तर पॉइंट त्याच्यावरती लाय करतो, लेस दॅन 0 येत असेल तर तो काय आहे, लाईज ऑन दी ओरिजिन साइड ऑफ दी लाईन. ओके, ओरिजिनच्या साईडला आहे लाईनच्या, आणि तो ग्रेटर दॅन 0 आला तर कसा असणार आहे, ओरिजिनच्या अपोजिट साइडला लाय करेल. ओके, बघा एखादी स्ट्रेट लाईन ओरिजिनच्या बाजूने जाते, जर तो पॉइंट आपण त्या स्ट्रेट लाईन मध्ये सबस्टिट्यूट केला, x1 प्लस बी वाय 1 प्लस सी इज इक्वल्स टू 0 आला, तर पॉइंट कसा असेल, स्ट्रेट लाईन वरती असेल. लेस दॅन 0 आला तर पॉइंट कसा असेल, ओरिजिनच्या साईडला असेल. ग्रेटर दॅन 0 आला तर ओरिजिनच्या अपोजिट साईडला असेल. ओके, टाइम वरती लक्ष राहू द्या थोडंसं. ओके, आहेत एक 5 मिनिट्स. तर बघा जनरल इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन दिले, आपण सांगितलंच. तर बघा जनरल फॉर्म ऑफ अ इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन काय असतो, ax प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल्स टू 0. ओके, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म आहे y इज इक्वल्स टू मायनस ए बाय बी एक्स मायनस सी अपॉन बी. जस्ट हे काही गरज नाही तुम्हाला, जस्ट त्याने काय केले बघा, याला कन्वर्ट करतो आपण, यांनाच फॉर्म मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर याला फक्त आपण इकडे घेतो, बरोबर. हे या साईडला घेऊन बी ने डिव्हाइड केलं तर मायनस ए बाय बी एक्स मायनस सी अपॉन बी. ओके, तर स्लोप असेल मायनस ए अपॉन बी अँड इंटरसेप्ट असेल मायनस सी अपॉन बी. ओके, लक्षात ठेवायचंय. जर समजा असं दिलं तुम्हाला एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल्स टू 0, तर स्लोप काय असणार आहे, मायनस ए अपॉन बी, आणि इंटरसेप्ट काय असणार आहे, मायनस सी अपॉन बी. ओके, आता समजा इथे जरी तुम्हाला समजा इंटरसेप्ट विचारलं की मला वाय इंटरसेप्ट फाइंड करा, तर तुम्ही एक्स इक्वल्स टू 0 सबस्टिट्यूट करायचं. एक्स इंटरसेप्ट विचारला, वाय इक्वल्स टू 0 सबस्टिट्यूट करायचं. स्लोप लक्षात ठेवा मायनस ए अपॉन बी. ठीक आहे, चुकून आपण बी अपॉन सांगितलं वाटतं हे. तर नेक्स्ट आहे बघा डबल इंटरसेप्ट फॉर्म. ओके, जस्ट आता ह्याची गरज नाही, तुम्हाला हे कन्वर्ट करता येईल. डबल इंटरसेप्ट जर विचारलं की इंटरसेप्ट फाइंड करा. ओके, समजा तुम्हाला असं जनरल इक्वेशन दिलं आणि विचारलं की एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट फाइंड करा, तर ह्या तुम्ही वापरू शकता, पण त्याची गरज नाही. मला एक्स इंटरसेप्ट फाइंड करायचा तर मी सरळ सरळ वाय इक्वल्स टू 0 सबस्टिट्यूट करेल. वाय इंटरसेप्ट फाइंड करायचा तर एक्स इक्वल्स टू 0 सबस्टिट्यूट करायचा. ओके, तर याच्यामध्ये यायची गरज नाही, नॉर्मल फॉर्म आहे. ओके, तर हे वेगवेगळ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट कसं करायचं ते दिलंय. तर सिंपल आहे, त्याला कन्वर्ट करणं काही अवघड नाहीये. बघा हे काही तुम्हाला अवघड नाही कन्वर्ट करणं. जस्ट बघा काय केले, वाय इज इक्वल्स टू, हा काय होईल इकडे गेला तर मायनस सी होईल, हा मायनस ए एक्स होईल, बरोबर आहे. बघा इथे दाखवून देतो तुम्हाला काय होईल. समजा आहे इक्वेशन एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल्स टू 0, तर बी वाय इज इक्वल्स टू काय होईल, मायनस ए एक्स मायनस सी. ओके, बी ने डिवाइड करा, मायनस ए अपॉन बी एक्स मायनस सी अपॉन बी.
ओके, तर असंच केलेलं आहे. नेक्स्ट आहे तुमचा नॉर्मल फॉर्म आहे बघा. तर टू चेंज द जनरल फॉर्म ऑफ लाईन इन टू नॉर्मल फॉर्म, फर्स्ट टेक सी टू द राईट हँड साइड अँड मेक इट पॉझिटिव्ह. ओके, तर पहिली स्टेप आहे तुम्हाला सी राईट हँड साइड. इथे थोडंसं वेगळं आहे. सी ला राईट हँड साइडला घ्यायचंय, त्याला पॉझिटिव्ह करायचंय and make it positive, then divide the whole equation by under root a square plus b square. Okay, like this. Just लक्षात ठेवा, where cos alpha is equals to minus a upon under root a square plus b square. ठीक आहे, तर आपण हे बघूया कसं करायचं. ओके, आता आपलं टायमिंग होत आलाय, त्याच्यानंतर एक ओके 2 मिनिटं बाकी आहे. तर बघा, हे इंटरसेप्ट नॉर्मल फॉर्मच बघा. काय करायचं, पहिल्यांदा जे समजा जनरल इक्वेशन दिलेले एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0, तर सी ला राईट हँड साइडला गेलं तर मायनस सी होईल. ठीक आहे, त्याला पॉझिटिव्ह करून घ्यायचं. ऑलरेडी पॉझिटिव्ह आला तर काय हरकत नाही, पॉझिटिव्ह राहू द्या. निगेटिव्हचा असेल तर पॉझिटिव्ह करा. त्याच्यानंतर पूर्ण टर्मला डिव्हाइड करायचे अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ओके, ए आणि बी कुठून, एक्स प्लस बी वाय मधले ए बी. ओके, मग कॉस अल्फा म्हणजे काय बघा, हा जो मायनस ए अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आहे, हा म्हणजे तुमचा काय आहे, कॉस अल्फा. आणि हा जो बी अपॉन मायनस बी अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय, कॉस अल्फा. आणि राईट हँड साइडचा पी म्हणजे काय असणार आहे तुमचा, सी अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ओके, म्हणजे ही जी टर्म येणार त्याला आपण कॉस अल्फा म्हणणार, याला कॉस साइन अल्फा, आणि राईट हँड साइडला म्हणणार आपण काय, पी पी येणार. बरोबर, कारण नॉर्मल फॉर्म आता बघितला आपण काय होता, पी कॉस अल्फा. ठीक आहे, नॉर्मल फॉर्म बघा इथे, एक्स कॉस अल्फा प्लस वाय साइन अल्फा इज इक्वल टू पी. ओके, तर हा एक्स इंटू कॉस अल्फा, वाय इंटू साइन अल्फा इज इक्वल टू पी. ठीक आहे, तर ठीक आहे, आता आपण एंड करूया मीटिंग. जस्ट टाइम होत आलेला आहे, जस्ट एक 5 मिनिटानंतर जॉईन करा. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट आहेत थोडेसे ते घेऊया आणि मग आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूया एमसीक्यूज. ओके, 5 मिनिटानंतर जॉईन करा.